राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला। या अर्थसंकल्पामधून अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे। या अर्थसंकल्पात सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना सरकार 1500 रुपये देणार आहे। महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे। मात्र या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आणि त्यासाठी फॉर्म कसा भरायचा याची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझी छोटीशी रिक्वेस्ट असणार आहे, तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑल वर दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आपलं आवडतं चॅनल आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे। ही योजना महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत राबविली जाणार आहे। यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात 46,000 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दर महिन्याला 1,500 रुपये दिले जाणार आहेत। या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येणार आहे। आता बघूया या योजनेचा लाभ कुणाला मिळणार। महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। नंबर 1, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला। नंबर 3, कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत अर्ज करता येणार आहे। नंबर 4, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। नंबर 5, लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। या निकषाची पूर्तता करणाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता बघूया या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत। नंबर 1, योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। नंबर 2, लाभार्थी महिलाचे आधार कार्ड। नंबर 3, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला। नंबर 4, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला। नंबर 5, बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत। नंबर 6, पासपोर्ट आकाराचा फोटो। नंबर 7, शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड। आणि नंबर 8, योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र। आता या योजनेचा अर्ज कसा भरायचा हे बघूया। या योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। यासोबतच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचेही अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे। त्यामुळे 52,16,412 कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आवाज बहुजनांचा।